Hello student, myself Saroday Nita Panduranga, Department of Environment Science, TC College, Baramati. In today's lecture, we have to discuss GMOs in environment. What is meant by GMOs? GMOs are the genetically modified organism. म्हणजे जे ऑर्गॅनिझम जेनेटिकली मॉडिफाईड असतात, त्यांचे जे काही जीन्स आहेत ते आपण मॉडिफाय केलेले असतात, त्याला आपण GMOज म्हणतो किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणतो. आता ह्या डायग्राममध्ये टॉप 10 जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स आहेत ते दाखवले गेले आहेत. पहिलं आहे कॉर्न आहे, देन सोया आहे, कॉटन आहे, पपाया आहे, राईस आहे, कॅनोला आहे, रेप्स, देन पोटॅटोज, टोमॅटो, डेअरी प्रोडक्ट्स, व्हेरियस टाईप्स ऑफ डेअरी प्रोडक्ट्स अँड पीज. म्हणजे हे जे काही टॉप 10 जेनेटिकली मॉडिफाईड फूड आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारे मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि ते आपण आपल्या डेली लाईफमध्ये किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. First of all, introduction. A genetically modified organism, that is a GMO, is an only organism whose genetic material has been altered using genetic engineering techniques. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हे असे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं जे काही जेनेटिक स्ट्रक्चर असतं ते अल्टर केलेलं असतं. कशामुळे तर जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक वापरून ते काही जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे जीन्स हे अल्टर केलेले असतात, त्यांचं जेनेटिक मटेरियल हे अल्टर केलेले असतं. द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम अँड व्हॉट कन्स्टिट्यूट्स जेनेटिक इंजिनिअरिंग व्हेरीज विथ द मोस्ट कॉमन बिंग or an organism altered in a way that does not occur naturally by mating and naturally recombination. म्हणजे हे नॅचरल मेटिंगनी किंवा नॅचरल रिकॉम्बिनेशननी तयार झालेले ऑर्गॅनिझम नसतात. हे आपण लॅबमध्ये जेनेटिक त्यांचं जे काही जीन्स आहे त्यांचं सबस्टिट्यूशन किंवा ॲडिशन करून त्यांच्यामध्ये जीन्स आपण हे ऑर्गॅनिझम तयार केलेले असतात. मग हे ऑर्गॅनिझम म्हणजे काय असतं, म्हणजे आपल्याला एखादा ऑर्गॅनिझम असेल किंवा एखादी स्पेसीज असेल, त्या स्पेसीजमधलं आपल्याला समजा उदाहरण राईस घेतलं, एखाद्या राईसमध्ये त्याचं स्ट्रक्चर म्हणजे लांब असेल तो राईस, मग आपल्याला तीच व्हरायटी दुसऱ्या राईसमध्ये घ्यायची असेल तर आपण त्याचे जीन्स जे आहे ते काय आहे ते आपण मॉडिफाईड करतो. ए वाईड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम हॅव बीन जेनेटिकली मॉडिफाईड. आणि ऑर्गॅनिझमच्या खूप साऱ्या वाईड व्हरायटी आहेत त्या आपण जेनेटिकली मॉडिफाय केलेल्या आहेत. का तर त्यांचं जे काही क्रॉप यील्ड आहे ते इन्क्रीज करण्यासाठी किंवा एकाच व्हरायटीमध्ये एकाच स्पेसिसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी बघण्यासाठी आपण हे जे काही ऑर्गॅनिझम आहेत दॅट इज GMOs म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम ते आपण प्रिपेअर केलेले आहेत. ए वाईड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम हॅव बीन जेनेटिकली मॉडिफाईड फ्रॉम ॲनिमल टू प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. मग आपण नुसते प्लांटच मॉडिफाईड केलेत का, नाही तर आपण ॲनिमल्स पण मॉडिफाईड केलेत, प्लांट्स केलेले आहेत, इव्हन मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा आपण मॉडिफाईड केले आहेत. म्हणजे GMOs हे ॲनिमल असू शकतात, प्लांट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम पण असू शकतात. जीन्स हॅव बीन ट्रान्सफर्ड विद इन द सेम स्पेसीज अक्रॉस स्पेसीज क्रिएटिंग ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम अँड इव्हन अक्रॉस किंगडम. म्हणजे जीन्स हे ट्रान्सफर केले जातात एका ऑर्गॅनिझमचे दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये, याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणतो. न्यू जीन्स कॅन बी इंट्रोड्यूस ऑर एंडोजेनस जीन्स कॅन बी एनहान्स्ड, अल्टर ऑर नॉकआउट. म्हणजे आपण न्यू जीन्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो आणि जे त्यांचे एंडोजिनस म्हणजे त्यांचे आधीचे जे काही जीन्स आहेत ते आपण एनहान्स करतो, अल्टर करतो किंवा नॉकआउट करतो. GMOज इन एन्व्हायरमेंट. मग आता ह्या एन्व्हायरमेंटमध्ये GMOज काय रोल प्ले करतात. GMO ऑल्सो रिड्यूस द अमाऊंट ऑफ पेस्टिसाइड दॅट नीड टू बी स्प्रेड व्हाईल सायमल्टेनियसली इन्क्रीजिंग द अमाऊंट ऑफ क्रॉस अवेलेबल टू बी इटन अँड सोल्ड. म्हणजे GMOज हे जे काही रिड्यूस करतात कशाची अमाऊंट, जे काही पेस्टिसाईड आपण यूज करतो एन्व्हायरमेंटमध्ये, ज्यावेळेस आपण GMOज यूज करतो त्यावेळेस पेस्टिसाईडची अमाऊंट ही रिड्यूस होते. ओव्हर द लास्ट 20 years, GMOज हॅव रिड्यूस्ड पेस्टिसाईड ॲप्लिकेशन बाय 8 to 2%. म्हणजे GMOज जेव्हापासून आपण यूज करायला लागलो त्यावेळेस जे त्याची काय ॲप्लिकेशन आहे पेस्टिसाईडचं ते कमी झालं 8.2%नी अँड हेल्प इन्क्रीज क्रॉप यील्ड्स बाय 22%. आणि जे काही क्रॉप यील्ड आहे ते 22%ने इन्क्रीज झालं from the use of GMOs. Crops do not damage the environment simply because they are genetically modified. आणि जे काही क्रॉप आहे जेनेटिकली मॉडिफाईड ते पटकन डॅमेज होत नाहीत एन्व्हायरमेंटमध्ये, कारण ते genetically modified असतात. Some farming practices such as the overuse of herbicides resulting in excessive eradication of wild plants from farmland have been shown to harm the environment. Most GMO plants are used to make ingredients that are then used in other food products. आणि खूप सारे अशा प्रकारचे GMOज आहेत ते फूड प्रोडक्ट्समध्ये पण आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल कॉर्न स्टार्च मेड फ्रॉम
GMO कॉर्न और शुगर मेड फ्रॉम GMO शुगर बीट. आता कॉर्न स्टार्च कशापासून बनवले, GMO जे काही कॉर्न आहे त्याच्यापासून कॉर्न स्टार्च बनवले गेलेलं आहे. आणि शुगर मेड फ्रॉम GMO शुगर बीट्स. आणि शुगर बीट्स जे काय आहेत त्याच्यापासून पण आपण शुगर तयार केलेली आहे. कॉर्न इज अ मोस्ट कॉमनली ग्रोन क्रॉप इन द युनायटेड स्टेट अँड मोस्ट ऑफ इट इज GMO. युनायटेड स्टेटमध्ये कॉर्न हे बनवले गेले आहेत आणि ते मोस्टली GMOच आहेत. आपण ज्यावेळेस टॉप जेनेटिकली मॉडिफाईड फूड बघितलं होतं पहिल्या स्लाईडमध्ये, त्यावेळेस तिथे आपल्याला कॉर्नची जी काही स्पेसिस आहे ते आपण पहिल्यांदा कॉर्नची इमेज बघितली होती. देन बेनिफिट्स ऑफ GMOज. मग बेनिफिट्स काय आहेत GMOज? आता आपल्याला हे कळलं की GMOज म्हणजे काय, तर GMO म्हणजे हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असतात. म्हणजे असे ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये सबस्टिट्यूशन किंवा डिलिशन किंवा अल्ट्रेशन केलेलं असतं जीनचं. GMOज म्हणजे काय, GMOज इज द ऑर्गॅनिझम इन दॅट वी अल्टर, सबस्टिट्यूटेड ऑर ॲडिशन ऑफ द जीन्स थ्रू आवर प्रायोरिटी. म्हणजे आपल्या प्रायोरिटीनुसार आपल्याला कसं प्रोडक्ट पाहिजे त्यानुसार आपण त्या GMOजमध्ये चेंज केलेले असतात इन द लॅब. मग बेनिफिट्स काय आहेत त्याचे, इम्प्रूव्ह एअर क्वालिटी. GMOजमुळे जी काही एअर क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होते. नंतर प्रोटेक्ट लँड प्रोटेक्ट करतात ते. कॉन्झर्व वॉटर कॉन्झर्व कशामध्ये पण बेनिफिट आहे GMOचा. देन सस्टेनेबल फूड प्रोडक्शन. आणि जे काही फूड आहे प्रोडक्शन आहे ते सस्टेनेबल म्हणजे शाश्वत केलं जातं विथ द हेल्प ऑफ ऑर बेनिफिट ऑफ GMOज. मग रिस्क ऑफ GMOज. आता कोणती पण गोष्ट आपण लॅबमध्ये ज्या गोष्टी तयार करतो प्रत्येक गोष्टीची रिस्की असते. मग रिस्क काय आहे GMOची, पहिली आहे टॉक्झिसिटी. टॉक्झिसिटी म्हणजे काय, जेनेटिकली इंजिनियर्ड फूड आर इनहेरिटली अनस्टेबल. मेनली टॉक्झिसिटी म्हणजे जे काही जेनेटिकली तयार झालेले फूड असतं ते मेनली अनस्टेबल असतं, म्हणून आपली त्यांची जी काही टॉक्झिसिटी आहे ती इन्क्रीज होते. ही आहे रिस्क आहे GMOची इन्व्हायरमेंटमध्ये. ॲलर्जिक रिॲक्शन. कधी ज्यावेळेस आपण GMOज म्हणजे सगळ्यांनाच ॲलर्जिक रिॲक्शन होतील असं नाही, पण काही स्पेसिसमुळे आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते किंवा इन्व्हायरमेंटवर पण त्याचा अफेक्ट होऊ शकतो. अँटीबायोटिक रेझिस्टंट. मग काही स्पेसिस असे असतात त्या अँटीबायोटिक रेझिस्टंट असतात किंवा जे काही एखाद्या स्पेसिसला त्या रेजिस्ट करतात. देन इम्युनोसप्रेशन. मग काही स्पेसिसमध्ये इम्युनोसप्रेशन किंवा जी काय आपली इम्युनिटी आहे, प्रतिकारक्षमता आहे ती सप्रेस करण्याची पण काहीमध्ये कॅपॅसिटी असते. कॅन्सर. काही असे असतात की त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर पण होऊ शकतो. ही रिस्क आहे GMOची. देन लॉस ऑफ न्यूट्रिशन. पोटेन्शियल रिस्क काय आहे तर GMOची, तर दीज इन्क्लूड एनहान्स्ड फोटोजेनिसिटी, इमर्जन्स ऑफ न्यू डिसीज, पेस्ट ऑर वीड. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला एखादा न्यू डिसीज पण होऊ शकतो, एखादा न्यू डिसीज करू शकतो. इन्क्रीज डिसीज बर्डन इफ द रिसिपेंट ऑर्गॅनिझम इज अ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर व्हायरस. इन्क्रीज वीड ऑर पेस्ट बर्डन इफ द रिसिपेंट ऑर्गॅनिझम इज अ प्लांट ऑर इन्व्हर्टिब्रेट अँड ॲडवर्स इफेक्ट ऑन स्पेसीज, कम्युनिटीज ऑर इकोसिस्टीम. म्हणजे एखाद्या GMOमध्ये जर त्यांनी बिहेवियर त्याचं चेंज केलं इन्व्हायरमेंटमध्ये गेल्यावर किंवा तिथल्या कंडिशनच्या ह्याच्यानुसार जर त्याचं बिहेवियर चेंज झालं तर ते कशावर अफेक्ट होऊ शकतो, तर वेरियस टाईपच्या स्पेसिसवर अफेक्ट होऊ शकतो, कम्युनिटीजवर किंवा इकोसिस्टीमवर हे GMOज अफेक्ट करू शकतात. मग आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत GMOजचे, इथं आपण मी 1 बाय 1 रीड करते ॲडव्हान्टेजेस GMOजचे. तर GMO क्रॉप्स बी टेलर्ड टू प्रोव्हाइड बेटर हेल्थ बेनिफिट्स. सेकंड वन आहे देअर इज द पॉसिबिलिटी ऑफ अन इन्क्रीज शेल्फ लाईफ. इट टेक्स लेस लँड टू ग्रो मोर फूड. म्हणजे कमी जमिनीमध्ये जास्त फूड तयार होतं GMOजमुळं. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स कॅन कॉन्झर्व एनर्जी, सॉईल अँड वॉटर रिसोर्सेस. म्हणजे जे काही GMOज आहेत ते काय कॉन्झर्व करतात, तर आपली एनर्जी, सॉईल अँड जे काही वॉटर रिसोर्सेस असतात ते कॉन्झर्व करतात. सिम्पली चेंजेस टू सर्टन क्रॉप्स हॅव अ मोर इम्पॅक्ट. आणि जे सिम्पली चेंजेस केलेले असतात क्रॉप्समध्ये ते मेजर इम्पॅक्ट दाखवतात. Then fewer harmful agents need to be applied to crop. It can save core crops from extinction पासून वाचवतात GMO core cropsला. Then farmers can use better ground care methods. Then future GMOs could eliminate food allergies and intolerance issues. GMOs crop use less waterचं conservation होते, आपण वरच बघितलं. They may be positive environmental impact with GMO crops. GMO foods must meet the same standards as traditional food. GMOs can even save beneficial insects. आता हे झाले ॲडव्हान्टेजेस. मग डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत GMOचे. इन द US द FDA डज नॉट रिक्वायर GMO लेबलिंग. देन मोस्ट कोर
फूड्स हॅव सम लेवल ऑफ जेनेटिक मॉडिफिकेशन. मग काहीतरी म्हणजे एका स्पेसिफिक लेवलपर्यंतच आपण जेनेटिक मॉडिफिकेशन करू शकतो, हे याचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. दे मे बी अँड इन्क्रीज रिस्क ऑफ ॲलर्जीज अँड फूड इंटॉलरन्स. आपण ॲलर्जीज होऊ शकतात हे आधीच बघितलेलं आहे की ह्या ज्या काही स्पेसीज आहेत जे GMOs ह्याच्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन किंवा ॲलर्जीज होऊ शकतात. GMO क्रॉप्स कॅन कंटॅमिनेट अदर फील्ड्स, आणि ह्या अदर फील्ड्सला पण हे कंटॅमिनेट करतं. ॲनिमल प्रोटीन्स कुड बी अफेक्टेड बाय GMO क्रॉप्स. ॲनिमलचे जे काही प्रोटीन्स असतात ते ह्याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतात. मेनी GMOs क्रॉप्स आर ट्रेडमार्क, पेटेंटेड अँड लिगली प्रोटेक्टेड. इट encourages the use of additional herbicide. GMOs create super weeds. GMO create super bugs. There are concerns of that GMO foods may help टू क्रिएट अँटीबायोटिक रेजिस्टंट. आणि GMOजमुळे जे काही अँटीबायोटिक रेजिस्टंट प्रोडक्ट आहे किंवा जे काही अँटीबायोटिक रेजिस्टंट स्पेसीज आहेत त्या तयार होतात. जेनेटिक इंजिनिअरिंग डझंट सॉल्व एव्हरीथिंग. आणि जी काही जेनेटिक इंजिनिअरिंग आहे ती प्रत्येक गोष्ट सॉल्व करू शकत नाही, म्हणजे याला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. हे याचं ॲडव्हान्टेजेस आहेत. आता आपण ह्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघितले. देन बेनिफिट्स ऑफ GMO आणि रिस्क ऑफ GMO. हा कंपॅरेटिबल चार्ट आहे. न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑफ फूड कुड बी इम्प्रूव्ड. बेनिफिट्स आहे हे न्यूट्रिशन व्हॅल्यू फूडची इन्क्रीज होते बाय इंट्रोड्युसिंग प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड वॅक्सिन्स. मग काय, न्यू ट्रेड्स कुड कॉज ॲडवर्स हेल्थ रिॲक्शन. आणि आपण जसं न्यू ट्रेड्स तयार करतो आहे तसं त्याच्या ॲडवर्स हेल्थ रिॲक्शन होतात, म्हणजे आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम होऊ शकतो. एक्झाम्पल काय आहे, न्यू प्रोटीन मे कॉज ॲलर्जिक रिस्पॉन्सेस. ॲलर्जीज वगैरे आपल्याला होऊ शकते, आपल्या बॉडीला हार्म होऊ शकतो. क्रॉप्स कॅन बी प्रोड्यूस दॅट लॅक नोन ॲलर्जन्स. Then removal of traits could be unknown effects. Crops can grow in arid condition for better yield. Crops may limit biodiversity and local environment. GM crops can produce herbicide to kill pest. Herbicide produce करतात पेस्टला किल करण्यासाठी. क्रॉस पॉलिनेशन कुड लीड्स टू सुपरवीड्स. सुपरवीड्स ह्याच्यामुळे तयार होतात. हे सुपरवीड्स म्हणजे त्याच्यावर आपण कोणतंही तणनाशक मारलं तर ते सुपरवीड्स काही येण्याचे थांबत नाही, ते कायमच येत राहतात, म्हणजे त्याच्यामुळे जे काही आपल्या बाजूचं प्रोडक्शन आहे त्याच्यावर अफेक्ट होतो. इम्प्रूव्ह फूड सप्लाय ॲग्रिकल्चर इन पुअर कंट्रीज. फूड सप्लाय आणि ॲग्रिकल्चर इन पुअर कंट्रीज. पेटंट्स रेस्ट्रिक्टेड फार्मर्स फ्रॉम ॲक्सेसिंग GM सीड्स. देन GM क्रॉप्स मे लॉंगर शेल्फ लाईफ. लेस स्पॉईल होतात ते. फूड विथ GM कॉम्पोनंट्स मे नॉट बी लेबल केलेलं नसतं हे फूड. रिड्यूस इकॉनॉमिक कॉस्ट अँड कार्बन फूटप्रिंट. लेस नीड फॉर लँड क्लिअरिंग अँड पेस्टिसाइड युजेस. डिफरंट गव्हर्नमेंट्स मे हॅव कॉन्फ्लिक्टिंग रेग्युलेटरी स्टँडर्ड्स. म्हणजे ह्याचे जे काही GMOचे इफेक्ट आहेत हे आपल्याला लाईफ टाईम बघायला मिळतात. नंतर मग GMO हे आहे, मग त्याचा ते एकदा जर GMO इन्व्हायरमेंटमध्ये रिलीज केले तर मग ते GMO रिलीज केल्यानंतर त्याचे जर काही हार्मफुल इफेक्ट झाले, आणि मेनली त्याचं GMO रिलीज केल्यानंतर त्याचा एक प्रोटोकॉल असतो किंवा बायोसेफ्टी प्रोटोकॉल असतो. तो प्रोटोकॉल आपण कार्टेजिना प्रोटोकॉल म्हणून ओळखतो किंवा त्याला आपण कार्टेजिना प्रोटोकॉल म्हणतो. दॅट इज अ कार्टेजिना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी. द कार्टेजिना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इज अन इंटरनॅशनल ॲग्रीमेंट ऑन बायोसेफ्टी. म्हणजे हे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे बायोसेफ्टीवरचं, ॲज अ सप्लिमेंट टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, इफेक्टिव्ह सिन्स 2003. हे कधीपासून इफेक्टिव्ह आहे तर हे 2003 पासून इफेक्टिव्ह आहे. द बायोसेफ्टी प्रोटोकॉल सिक्स टू प्रोटेक्ट बायोलॉजिकल डायव्हर्सिटी फ्रॉम द पोटेन्शियल रिस्क पोज्ड बाय जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम रिझल्टिंग फ्रॉम मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आणि ही कुठली फील्ड आहे GMO? ही मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमधली फील्ड आहे GMOज, दॅट इज अ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. द बायोसेफ्टी प्रोटोकॉल मेक्स क्लिअर दॅट प्रोडक्ट्स फ्रॉम न्यू टेक्नॉलॉजीज मस्ट बी बेस्ड ऑन द प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. मग बायोसेफ्टी प्रोटोकॉलमध्ये काय सांगतं, तुम्ही जर एखादं नवीन प्रोडक्ट तयार केलं तर ते प्रिकॉशन घेऊन तयार करतं किंवा त्याचे काही प्रिन्सिपल असावेत, आणि त्या प्रिन्सिपलप्रमाणेच ते प्रोडक्ट जे काय आहे ते तयार केलं गेलं पाहिजे. अँड अलो डेव्हलपिंग नेशन अँड बॅलन्स पब्लिक हेल्थ. आणि ते जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करताय त्याच्यामुळे पब्लिकची जी काही हेल्थ आहे ती बॅलन्स केली पाहिजे अगेन्स्ट इकॉनॉमिक बेनिफिट्स. आणि आपल्याला पब्लिकच्या हेल्थबरोबरच त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट पण झाला पाहिजे, अशी स्पेसिस काही किंवा असा जे काही GMO आहे ते आपण तयार केला गेला पाहिजे. इट विल फॉर एक्झाम्पल लेट कंट्रीज बॅन इम्पोर्ट ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. मग काही ज्या कंट्री आहेत त्यांनी बॅन केलेलं आहे GMOज. का तर इफ दे फील देअर इज नॉट इनफ सायंटिफिक इव्हिडन्स दॅट द प्रोडक्ट इज सेफ. का तर मग त्याच्यामुळे पाठीमागे जर सायंटिफिक इव्हिडन्स नसेल तर ते प्रोडक्ट सेफ नाही आहे असं त्या कंट्रीचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांनी GMO हे जे काही आहेत ते बॅन केलेले आहेत त्यांच्या कंट्रीमध्ये. इट इज सेफ अँड रिक्वायर्स एक्सपोर्ट टू लेबल शिपमेंट कॉन्टेनिंग जेनेटिकली अल्टर्ड कमोडिटीज सच ॲज अ कॉर्न अँड कॉटन. आता कॉटनमध्ये काय जेनेटिक्स
आहे. तर BT कॉटन सगळ्यांना माहीत असेल, BT कॉटन. तर हे जी BT कॉटन आहे ह्याच्यामध्ये बॅसिलस थुरिनजेनेसिस हा जो काही बॅक्टेरिया आहे ह्याचे जीन इन्सर्ट केलेले आहेत. मग ती स्पेसिस सध्याला खूप यूजमध्ये आहे, त्याला आपण BT कॉटन म्हणतो. आणि कॉटन हे पण खूप जेनेटिकली किंवा मॉडिफाईड करून तयार केलेलं आहे हे BT कॉटन, त्याला आपण BT कॉटन म्हणतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो काही बॅसिलस थुरिनजेनेसिस हा BT बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे त्याला आपण BT कॉटन म्हणतो. तो बॅसिलस थुरिनजेनेसिसचे जे काही स्पोर्स आहेत त्याचं ॲडिशन केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याला BT कॉटन म्हणतो. द कार्टेजिना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी इज अ लिगली बाइंडिंग ग्लोबल प्रोटोकॉल दॅट सीक्स टू कंट्रीब्यूट टू इन्शुरिंग द सेफ ट्रान्सफर. कार्टेजिना प्रोटोकॉलमध्ये काय सांगितलेलं आहे की सेफ ट्रान्सफर झालं पाहिजे जीन्सचं किंवा जे काही GMOज आहेत त्यांचं सेफ ट्रान्सफर झालं पाहिजे, त्यांची हँडलिंग जी सेफ झाली पाहिजे. अँड यूज ऑफ लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम क्रिएटेड थ्रू मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये लिव्हिंग मॉडिफाईड मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला पाहिजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये. लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे त्याला आपण LMOज म्हणतो. The biosafety protocol seeks to protect biological diversity from the potential risks posed by genetically modified organism resulting from modern biotechnology. मग बायोसेफ्टी रेग्युलेशन काय आहेत? बायोसेफ्टी रेग्युलेशन मीन्स द नीड टू प्रोटेक्ट ह्युमन अँड ॲनिमल हेल्थ अँड इन्व्हायरमेंट फ्रॉम द पॉसिबल ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मग बायोसेफ्टी रेग्युलेशन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये नीड आहे, गरज आहे. काय, कशाची गरज आहे? तर प्रोटेक्ट ह्युमन अँड ॲनिमल हेल्थ अँड इन्व्हायरमेंट. ह्युमन ॲनिमल आणि जे काही इन्व्हायरमेंट आहे त्याची हेल्थ जी काय आहे ती प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. अँड फ्रॉम द पॉसिबल ॲडवर्स इफेक्ट, आणि त्याच्यावर काही ॲडवर्स इफेक्ट झाले नाही पाहिजेत जे काही आपण GMOज इन्सर्ट केलेले आहेत त्यांच्यामुळे. बायोसेफ्टी डिफाईन्स द कंटॅमिनंट कंडिशन अंडर विच इन्फेक्शियस एजंट कॅन बी सेफली मॅनिपुलेटेड. देन बायोसेफ्टी रेग्युलेशन. मग काय आहे बायोसेफ्टी रेग्युलेशन? अ लॉ प्रोव्हाइडेड फॉर गॅझेटमेंट ऑफ द रेग्युलेशन दॅट वूड बी इम्पॉर्टंट फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ बायोसेफ्टी ॲक्ट 2009 2009. मग ह्याच्यामध्ये त्यांनी बायोसेफ्टी जो काय प्रोटोकॉल आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं आहे 2009मध्ये, बायोसेफ्टी ॲक्ट 2009. टू डेट 4 रेग्युलेशन हॅव बीन गॅझेटेड. 4 रेग्युलेशन गॅझेटेड केले. त्याच्यामध्ये कंटेन यूज, एन्व्हायरमेंटल रिलीज, इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्झिट, देन रेग्युलेशन फॉर लेबलिंग 2012. देन प्रोसेस अँड रेग्युलेशन. प्रोसेसमध्ये काय आहे? प्रूफ ऑफ कन्सेप्ट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, event approval, national performance trials, then distinctness, uniform and stability. Then process regulating processमध्ये काय आहे? रेग्युलेटरी पॅकेजेस, फूड सेफ्टी, इन्व्हायरमेंट सेफ्टी, नॅशनल सेफ्टी अथॉरिटी, देन सीड अँड प्लांट ॲक्ट, नॅशनल परफॉर्मन्स ट्रायल कमिटी, देन नॅशनल व्हरायटी रिलीज कमिटी. म्हणजे ह्या ज्या काही कमिटी आहेत ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये आणि रेग्युलेशन प्रोसेसमध्ये वर्क करतात. दी कमर्शियल रिलीज आहे, कमर्शियल रिलीज अँड farmer cultivation. Then GMOs. In today's lecture we see all about the GMOs, introduction to GMOs and release criteria, then Cartagena protocol, then advantages, disadvantages, risk of GMOs, benefits of GMOs. In this lecture we have to see advantages also, then disadvantages, then benefits of GMO, risk of GMO. Then we see Cartagena protocol on biosafety that is effective since 2003. Then we see biosafety regulation and process and regulating process for biosafety. Then all about the GMOs, that is genetically modified organism. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.